धोत्रे संघाचे किरण रसाल आणि निलेश रसाल. धोत्रे संघाचे किरण रसाल, निलेश रसाल. बघा मंकड विकेट नाहीये याची नोंद घ्यायची आणि 13व्या फिल्डरला जरी 12व्या फिल्डरला जरी ड्रेस कोड नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु मैदानात असलेल्या 11ही खेळाडूंचा ड्रेस कोड मात्र तो योग्य असला पाहिजे. तर स्वर्गीय भास्कर स्मृती चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. पहिलाच दिवस 11 जानेवारी, दरवर्षीप्रमाणे 12 जानेवारी स्वर्गीय भास्कर मिनमिणे याचा हा स्मृती दिन असतो आणि त्याच्या निमित्तानेच स्वर्गीय भास्कर 11 संघ नेहमी आपलं हे आयोजन करत असतं. यावर्षी देखील अतिशय दर्जेदार आयोजन आपल्या सर्वांच्या भेटीला. केवळ 2 दिवसीय स्पर्धा ठेवली आणि यामध्ये 16 संघांना प्रवेश दिला. 16 संघांमधून 4 क्रमांक आहेत यूट्यूब लाईव्ह आणि इतर आकर्षक पारितोषिके देखील या ठिकाणी भरघोस असे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सर्वांचं या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. तर पहिल्या दिवसामधल्या शेवटच्या मॅचकडे 4थ्या क्रमांकाची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बशीत 11 ममदापूर हा संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अतिरिक्त वेळ घेऊ नका गुफरानभाई, आपणास विनंती असेल अतिरिक्त वेळ घेऊ नका आणि लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावायचे. आणि दुसऱ्या बाजूने फलंदाजी असेल ती मात्र आज ज्या नावाने तो संघ खेळतोय, कारण बऱ्याचदा आपण कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये जाणता राजा पिंपलोली या नावाने खेळणारा संघ आता न्यू जर्सीमध्ये आपल्याला यावर्षी पाहायला मिळतोय आणि ती जर्सी आहे स्वर्गीय जितेंद्र स्मृती, जितेंद्रजी काळण यांच्या स्मृतीनिमित्ताने या ठिकाणी हा संघ खेळणार आहे. तर त्याला देखील आपण त्याच्या स्मृतीला स्मरण करूया जितेंद्र यांच्या. आणि त्यांच्या दोन्ही फलंदाजांना विनंती करतो, दोघेही बंधू बराच कालावधीनंतर भूषण देखील या ठिकाणी मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते. दोघेही बंधू रोशन जाधव, रोशन भोईर आणि भूषण भोईर दोघेही मैदानाकडे रवाना होत आहेत. स्वर्गीय जितेंद्र स्मृती जाणता राजा पिंपलोली या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी असेल ती मात्र बशीत 11 ममदापूर संघाची. कुठेही जाऊ नका मित्रांनो, कारण एक हाय व्होल्टेज मुकाबला. दोन्ही संघ या कर्जत टेनिसमधले खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत आहेत आणि त्यामुळे हा सामना नक्कीच आपल्यासमोर या ठिकाणी एक आपल्याला आनंद देऊन जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये किरण जाधव त्या ठिकाणी आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रुपेश जाधव. लगेचच पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा सामना असेल. पहिला जे षटक असेल ते पॉवर प्लेचं असेल. रोशन भोईर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडवरती भूषण भोईर आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज गुफरानभाई. यस, सामना सुरू होण्याआधीच जयवंतदादा कालन खूप मोठे फॅन आहेत रोशनचे आणि भूषणचे. त्यांनी षटकार हॅट्रिकसाठी 501 रुपयाचं पारितोषिक लावले, याची देखील नोंद घ्यायची आहे. षटकार हॅट्रिकसाठी जयवंतदादा कालन यांनी 501 रुपयाचं पारितोषिक लावले. गुफरानभाई गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलेला प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी मिड ऑफचा फिल्डर मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने श्रीगणेशा केला जातोय. तो मात्र स्वर्गीय जितेंद्र स्मृती जाणता राजा पिंपलोली संघाने आपल्या खात्यावरती 1 धाव कंप्लीट केली. भूषण भोईर आता स्ट्राईक एंडवरती 4 ते 5 पावलांचा रनअप घेऊन हलक्या हाताने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. स्लीपर आणि पॉइंटच्या
खेळाडूच्या अगदी मधोमध हा चेंडू काढला आणि सीमारेषा पलीकडे जातोय चेंडू चौकारासाठी. पहिला चौकार येतोय या पहिल्या सत्रामध्ये. भूषणच्या बॅटमधून हा पहिला चौकार येतोय आपल्या संघासाठी. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय पिंपलोली संघ. ना एकदा आडव्या बॅटने या ठिकाणी खेळलेला चेंडू सरळ सीमा रेषा पार चौकार. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार येतोय. बराच कालावधीनंतर मी भूषणला मैदानावरती पाहिलं, परंतु अजूनही त्याच्यामध्ये खूप सारा क्रिकेट शिल्लक आहे हे मात्र या ठिकाणी दाखवून देतोय. कारण या दोन बंधूंनी मात्र पिंपलोली संघाचं नाव बऱ्याचदा कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये गाजवलेलं आहे आणि यावेळी देखील या सामन्यामध्ये अशीच सुरुवात करताना हे दोन्ही फलंदाज गुफरानबाईला देखील ओळखावं लागेल. सलगचे 2 चौकार आल्यानंतर काहीतरी गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करणं गरजेचं आहे, परंतु त्याच दिशेने अगदी कॉपी स्टाईलमध्ये हा तिसरा चौकार येतोय. चौकार हॅट्रिक मागच्या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. किरण जाधवने चौकार हॅट्रिक केली होती आणि सलगच्या दुसऱ्या मॅचमध्ये भूषण भोईर देखील सलग 3 चेंडूवरती 3 चौकार खेचतोय. काय फलंदाजी होते. टाळ्या जोरदार वाजल्या या ठिकाणी या भूषणसाठी आणि चौकार हॅट्रिक होतीये. थोडंसं आता फील्डमध्ये आता कबीर भाई आणि गुफरान भाई दोघेही विचार करतायत की आता गोलंदाजी कशी करावी लागेल. फील्ड रिस्ट्रिक्शन देखील बदललंय. आता दोन्ही फिल्डर मात्र ऑन साईडला घेतलेत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आता कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पाहिजे तसं उसळी घेतली नाही. अगदी यष्ट्यांच्या खालवर राहिलेला हा चेंडू होता आणि डॉट चेंडू. थोडासा धीर आला असेल तो मात्र यावेळेस ममदापूर संघाला, कारण सलगच्या 3 चौकारांतर कुठेतरी हा निर्धाव चेंडू. फुल टॉस चेंडू फक्त फ्लिक केलं या ठिकाणी. फाईन लेग मध्ये चेंडू घरंगळत जातोय सीमारेषा पार. एक ओव्हर आणि 17 धावा झाला. जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोली टीमच्या. ओव्हर नंबर 2ला तौसिफचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे, ती मात्र रोशन भोईरची. पहिला झटका. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आणि धावा फलकावरती तौसिफ आला आणि तौसिफची विकेट आली. तौसिफने विकेट घेतली, ती मात्र रोशन भोईरची. रोशन इथून आउट झालाय आणि जबरदस्त बॅटिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा ठोकून काढल्या आणि रोशन भोईर इथून आउट झाला. संकेत याने जर 2 षटकार मारले तर वासुदेव शेठ काळन यांच्याकडून 2000 रुपये. क्या बात आहे. आणि देवांशी साजन शेकटे यांच्याकडून देखील 100 रुपये असतील भूषण भोईरसाठी. डॉट बॉल इथून आलाय. डेड बॉल आहे, माफी असावी. खरं तर बक्षीस एवढी लागल्यात ना तर आमचं लक्ष विचलित होत आहे. वासुदेव शेठ काळन यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस असेल, ते मात्र संकेतसाठी. भूषणसाठी देखील 2000 रुपये.
फुलटॉस हलक्या हाताने ढकललाय संकेतने. एक सिंगल रन इथून मिळेल आणि धावफलकावरती ऍड होईल आणि रणसंख्या पोहोचली 18 या अंकावरती. तौसिफ बॉलिंगसाठी आला आणि समोर मात्र भूषण भोईर बॅटिंग करतोय. भूषण भोईर चांगला बॅटर आहे. खूप दिवसांनी भूषण मात्र अगदी पोलीस होण्याचं स्वप्न त्याचं पूर्ण झालं आणि त्यानंतर मात्र ट्रेनिंग कंप्लीट करून भूषण आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. फुल टॉस आहे. भूषणच्या बॅटमधून आलेला फटका पकडली आहे कॅच. एक मोठी विकेट आली ती मात्र बाशित 11 ममदापूर टीमच्या खात्यात. बाशित 11 ममदापूर. भूषणचा शॉट भारी होता पण कॅच पकडली आणि बॅटर आउट झाला. त्यानंतर मात्र अमर काळन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. वासुदेव शेठ काळन यांच्याकडून 3000 रुपयाचा आता कॅश प्राइज आहे रोशनसाठी. धावसंख्या 18 आहे आणि 2 विकेट या ओव्हरमध्ये आल्यात. रोशन आणि भूषण दोन्ही आउट झालेत. संकेत आणि त्याच्या साथीला तो अमर काळन. जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोली संघ फर्स्ट बॅट करतोय आणि त्यांच्या विरोधात तौसिफ बाशित 11 ममदापूर टीमचा हा दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेला गोलंदाज आहे. अमर काळनचा फटका हवेचा वेध घेतलाय. खेळाडू दूर आहे, चेंडू समोर आहे, तोपर्यंत दुसऱ्या रन साठी निघालाय तो मात्र संकेत. 2 धावा कंप्लीट, 20 टोटल आतापर्यंत धावफलकावरती आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकले तर ट्रॉफी फिक्स आहे. पहिला सामना जिंकला, दुसरा जिंकला तर ट्रॉफी फिक्स आहे. आधीचा सामना फ्रेंड्स 11 आंतरड नीड जिंकलाय. तर आंतरड नीड संघ आपण कुठेही जाऊ नका, यानंतर लगेच आपली मॅच असेल. आणि गोलंदाज तौसिफ त्या समोर अमर. फुल टॉस आहे, परफेक्ट शॉट आहे आणि रिझल्ट देखील परफेक्ट आहे. आउट ऑफ द पार्क षटकार. अमर काळनच्या बॅटमधून आलाय सिक्सर. वासुदेव नानाकडून आलेले 100 रुपये. जबरदस्त बक्षिसांची खैरात वासुदेव शेठ काळन यांच्याकडून अमर काळनसाठी 100 रुपये. धावफलकावरती धावसंख्या पोहोचली ती मात्र 26 या अंकावर. तौसिफच्या गोलंदाजीवरती षटकार आलाय. प्रत्येक षटकाराला वासुदेव शेठ काळन यांच्याकडून 100 रुपये. वासुदेव शेठ आज फॉर्म मध्ये आहेत. आडव्या बॅटने केलेत अलॉंग दी कार्पेट. ऑन साइडला एकच सिंगल. 2 ओव्हर कंप्लीट झाल्या. जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोली टीमची 2 ओव्हरमध्ये टोटल आतापर्यंत आहे 27. अमरने जर 2 षटकार मारले तर जयवंत काळन यांच्याकडून 500 रुपये. जबरदस्त मॅच सुरू आहे. 2 ओव्हरमध्ये 27 धावा. गेम इज ऑन. 3rd ओव्हरला स्टार्टिंग. पहिलाच बॉल बाशित बॉलिंग साठी आलाय.
फुलटॉस आहे चेंडू. अमरच्या बॅटमधून मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत पहिली सिंगल कंप्लीट. बाशित ज्याच्या नावाने टीम खेळतीये तो बाशित बॉलिंग साठी आहे. 28 धावा झाल्यात. जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोली, संकेत सोनावळे आणि अमर काळन दोघांची पार्टनरशिप टीमसाठी धावा संख्या करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण रोशन भोईर, भूषण भोईर आउट झालेत. टीमची टोटल 28 आहे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. संकेत सोनावळेचा फटका आणि त्या ठिकाणी हातात कॅच येता येता राहिली आणि बॅटर संकेत इथे सेफ आहे. एक सिंगल मिळेल जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोली टीमला. तीन चेंडू आणि धावसंख्या ती मात्र 29. फुल टॉस. अमर कालनच्या बॅट मधून फटका. दुसरीसाठी अटेम्प्ट. 2 सिंगल मिळतील. 1 रन शॉट आहे. एकच सिंगल मिळेल. 1 रन शॉट आहे. पंचांचा निर्णय आलाय. 1 सिंगल मिळेल म्हणजे 30 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल आणि 30 धावा. जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोली बाशितच्या बॉलिंग वरती 3 सिंगल आल्यात. 3 बॉल वरती 3 सिंगल आल्यात. चार बॉल धावसंख्या मात्र 30. अमरच्या बॅटमधून पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच सिंगल या ठिकाणी. टोटल 31 आणि बाशितची ओव्हर आता लास्ट बॉल असणार आहे बाशितचा. पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या होत्या. त्यानंतर मात्र 11 चेंडू मध्ये अवघ्या 14 धावा आल्यात. आणि बाशितचा बॉलिंग परफॉर्मन्स चांगला राहिला या मॅच मध्ये. संकेत सोनावळेच्या बॅटमधून एक हिट अपेक्षित आहे टीमला आणि त्यासाठी प्रयत्न होता. संकेतची बॅटची कडा विकेट बाशितच्या खात्यात. तिसरी ओव्हर इथून फिनिश केली बाशितने आणि 3 ओव्हरमध्ये 31 धावांवरती टीमची टोटल आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये रोहन काळन मैदानामध्ये एंटर झाला आणि एकच ओव्हर या मॅचची बाकी आहे. रोहन काळनने जर षटकार मारला तर वासुदेव शेठ कालन यांच्याकडून 100 रुपये. तीन ओव्हर आणि 31 धावा झाल्या जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोलीच्या. 4 धावा या ओव्हर मध्ये आल्या. कबीर लास्ट ओवर में बॉलिंग करेंगे. कबीर अत्तारी बॉलिंग साठी आलेत. लास्ट ओव्हर आहे. पहिलाच बॉल कबीर अत्तारीचा. अमर काळनसाठी पंचांचा निर्णय आला. इट्स वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव येईल टीम जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोलीच्या खात्यामध्ये. 32 धावा संख्येवरती टीम सध्या बॅटिंग करते आणि अपेक्षित आहे ती 45 प्लस धावा जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोली टीमला. कबीर बॉलिंग साठी आलेत आणि कबीरच्या विरोधात अमर काळनचा आक्रमक स्वरूपाचा जो रवैया आहे त्यानुसार तो बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहे. रेडी टू प्ले. मागे आला होता, पुढे ढकलायचं होतं. बॉल मिस केला तो मात्र अमरने. डॉट बॉलने 32 धावा आहे धावफलकावरती. कबीर अगदी स्लोवर पद्धतीचे चेंडू टाकण्यामध्ये माहीर आहे. अमरला टायमिंग होतं, चेंडू त्याला कनेक्ट करता आला नाही आणि ही लास्ट ओव्हर आहे. 32 धावा आहेत म्हणजे अजून किमान 15 तरी या ओव्हर मध्ये पाहिजेत. 45 म्हणजे एक फायटिंग टोटल होईल या मॅच मध्ये. अमरसाठी या कबीरचा हा चेंडू बॅटर आउट.
विकेट आउट झाले अमर काळांची. धावसंख्या 32. रोहन काळांचा फटका आलाय. समोर मात्र खेळाडू आहे. हातामध्ये चेंडू आहे. दुसरीचा कॉल आहे आणि यावरती आणखीन एक रनआउटची विकेट आहे. गुड थ्रो. विकेट मिळाली ती मात्र बाशित 11 ममदापूरला. एक सिंगल मिळेल. क्रॉस नाही झाला ना तो. एक सिंगल मिळेल. बॅटर आउट होईल. आणि नवीन बॅटर भावेश मैदानावरती उपस्थित झालाय. एक ने धावसंख्या वाढली. 3 चेंडू 33 धावा. कबीर अत्तारी. फुलटॉस आहे. चेंडू आडव्या बॅटने केला. मिड विकेटला टार्गेट केलं. फटका भारी आहे. चेंडू हातात आलाय. तो बंद दुसरा धावेसाठी अटेम्प्ट घेतला जाईल आणि इथून मात्र 2 धावा देखील कंप्लीट करत फलंदाज थांबलेत. 35 धावा झाल्या. 4 बॉल इथून संपलेत. बाशित 11 ममदापूर. बाशितने जी बॉलिंग केली ना 4 धाव्यांची ओव्हर. त्यानंतर कडक बॉलिंग झाल्यानंतर लास्ट ओव्हर मध्ये आलाय तो कबीर अत्तारी. 4 बॉल 35 धावा. फटका चांगला आहे. खेळाडू नाही आहे त्या कारणास्तव चेंडू मात्र जमिनीवरती आलाय. तोपर्यंत प्रयत्न चालू आहे फलंदाजांचा. कव्हर केलाय चेंडू. आणखीन 2 धावा. 37 धावा जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोलीच्या आणि 1 टू गो अशी परिस्थिती. आता लास्ट बॉल आहे कबीर अत्तारीचा. 2 धावा याही वेळी घेतल्या. 33 होत्या. 2 दुहेरी धावा अशा 37 धावा झाल्यात. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक सायकल आहे. कोणता खेळाडू ती सायकल जिंकेल. आकर्षक कूलर आहे. ते कूलर कोणता खेळाडू कमावून जातील याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे. पुढे आलाय. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहे. समोर चेंडू त्याने गॅदर केला. फेक झाली आहे आणि एकही रन नसेल. 37 धावा झाल्यात जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोलीच्या. एकही रन नाही. 1 शॉट होती आणि दुसरीला आउट झाला म्हणजे एकही रन नाही. 0 रन या बॉल वरती आल्या आणि 37 टोटल आणि 38चं टार्गेट आहे ते बाशित 11 ममदापूर या टीमला. 38 टू विन. चला लाईन आखण्यासाठी पिच विकेट त्या ठिकाणी आखण्यासाठी ममदापूर ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष रियान पाल्टे उपस्थित झाले. रियान आपलं स्वागत आहे. वेलकम रियान पाल्टे. 38 टू विन.
कबीर आणि तौसिफ 38 टू विन. 38ची टोटल चेस करायची आणि जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोली. खरं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये बाशितने अवघ्या 4 धावा दिल्या. 2 ओव्हरमध्ये 27 होत्या. पुढच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आल्या. अदरवाईज ही टोटल 50 पर्यंत गेली असती जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोलीची. पण हरकत नाही आहे. चेसिंगसाठी तौसिफ आणि कबीर अत्तारी उतरलाय आणि 38चं टार्गेट आहे. रोशन भोईर आणि केतन काळन या 2 बॉलर कोणी जरी हॅट्रिक घेतले जयवंत काळन यांच्याकडून 500. तौसिफ स्ट्राईकला असेल. कबीर अत्तारी नॉन स्ट्रायकर आहे आणि पहिला बॉलर आहे तो केतन काळन. टफ फाईट मॅच होईल. केतन काळन इज ऑन बॉलिंग मार्क. पॉवर प्ले इथून स्टार्ट होतोय. पहिला बॉल असेल केतन काळनचा. खोला टाकला चेंडू समोर आहे खेळाडू. मिड ऑन मध्ये चेंडू मात्र गॅदर केला. कुठलीही धाव नाही. मॅच रफटफ बनेल. टिट फॉर टॅट अशी परिस्थिती बनेल. खरं तर बाशित 11 ममदापूरचे जे फैंस हैं ते बोलते कि मैच क्लियर होने दे. बट अभी मैच कैसे क्लियर करेंगे ये आने वाला वक्त ही बताएगा कि केतन कैसे बॉलिंग करेंगे. उसके ऊपर भी डिपेंड है कितना रन्स आएंगे. अपील होती बॉल गॅदर केलाय. दोन विकेट जर केतन काळने घेतल्या तर मधुकर सोनावळे दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस असेल. शंकर आपणनी तो निरोप पोहोचवला आणि खरं तर केतन काळने 2 चेंडूमध्ये अवघी एकच धाव दिली. कबीर आता स्ट्राईक वरती आलाय. पॉवर प्ले मध्येच एक दमखम दाखवलाय तो मात्र फिल्डिंग करत असताना. खाली राहिलाय चेंडू. वेगाने आलाय चेंडू. बीट केलाय त्या कबीरला. 38ची टोटल आहे पण मॅच मात्र हाय व्होल्टेज होणार. जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोली देखील अगदी ठसनमध्ये खेळतीये कारण समोर स्कोर कमी असला की मग ताकद जास्त लावावी लागते आणि तशीच ताकद सध्या खेळाडूंकडून. कबीरसाठी हा चेंडू एका मागोमागे खेळण्याचा प्रयत्न होता कबीरचा. हवाई हल्ल्यासाठी प्रयत्न करतो कबीर. पॉवर प्ले मध्ये 4 बॉल झालेत आणि फक्त एकच धाव आहे ती बाशित 11 ममदापूरची. गेम बॅलन्स करायचा आहे. मॅच क्लिअर करायची आहे. पण कबीर 2 डॉट बॉल खेळलाय आणि केतन काळन 2 विकेट जरी घेतो तरी मधुकर सोनावळे यांच्याकडून 1000 रुपये असतील. आणि 2च बॉल आता शिल्लक आहे त्या पहिल्या पॉवर प्ले मधले. फुल टॉस होता. पुढे आला होता कबीर. रनआउटची चान्स देखील होती पण थोडा लेट थ्रो झाला. तोपर्यंत एक सिंगल येईल ती बाशित 11 ममदापूरला. एक सिंगलने टीमची टोटल 2 या अंकावर. 5 चेंडू संपले केतन काळनचे. गुड स्टार्टिंग फ्रॉम पिंपलोली टीम. आणि दुसरीकडे मात्र तौसिफ कबीर एक सिंगल घेऊन मात्र स्ट्राईक रोटेट झाली. 5 चेंडू फक्त 2 धावा. बॅट मधून आतापर्यंत एकही धाव आली नाही. दोन्ही लेग बायच्या स्वरूपातल्या धावा आहेत. त्यामुळे आता केतन काळनची ही ओव्हर जणू काही मेडलच होईल का. आणि या दरम्यान हवेत आहे चेंडू आणि कॅच ड्रॉप. रोहन काळने त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केली. ओव्हर इथून कंप्लीट झाली. अवघ्या 3 धावा आल्या ते केतन काळनच्या बॉलिंग वरती. आणि आता 18 बॉल मध्ये 35 करायच्यात बाशित 11 ममदापूरला. आधीच्या 2 सामन्यामध्ये ब्रदर्स 11 धोत्रे संघ विजयी झाला.
आणि त्यानंतर फ्रेंड्स 11 अंतराळ नीड तिसरा सामना जिंकला आणि हा पहिल्या राऊंडचा चौथा सामना आहे जिथे 18 बॉल्स आणि 35 टू विन अशी सिच्युएशन आहे बाशित 11 ममदापूरसाठी. अदनान फार विचार करतोय की मॅच कधी क्लिअर करतील. अदनानला फक्त मॅच क्लिअर पाहिजे, रिझल्ट पाहिजे, बाकी तुम्ही रन्स कशाही काढा, फक्त रिझल्ट आने दे टू विन. इतना अदनान बोल रहा है. 18 बॉल आणि 35 टू विन. तौसिफ आता स्ट्राईक वरती येईल आणि केतनची ओव्हर संपल्यानंतर रोशन भोईर पिंपलोली टीम कडून आता रोशन भोईर आलाय. बराच दिवसापासून आता हे खेळाडू या वर्षी स्पर्धा थोड्या कमी आहेत, पण जिथे जिथे चान्स मिळेल तिथे तिथे आपला बेटर गेम दाखवण्याचा प्रयत्न आहे तो सगळ्याच खेळाडूंचा. रोशन भोईर आलाय बॉलिंग मार्कवरती आणि तौसिफ आता या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेईल आणि 18 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. रोशनचा पहिला चेंडू वेगाने धावला पण धीम्या गतीने चेंडू टाकला. पंचांचा निर्णय आला वाईट बॉल. वाईट लाईनच्या अगदी बाहेरून होता चेंडू. पंचांचा योग्य निर्णय आला आहे आणि अंपायर डिसिजन विल बी फायनल. प्रत्येक स्पर्धेमध्ये पंचांना अधिकार दिला या स्पर्धेमध्ये की जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही रेफर करू शकता, अदरवाईज कुठल्याही टीमला ती चान्स नसेल DRS साठी. रोशनचा चेंडू, तौसिफचा फटका, मागे आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमा पार, आलाय चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 3 आल्या आणि या ओव्हरमध्ये वाईट सोबत एक चौकार आलाय, म्हणजे पहिल्याच बॉलवरती 5 धावा दिल्यात रोशन भोईरने. मॅच जिंकण्यासाठी एफर्ट्स आहेत तौसिफचे आणि तेवढाच संघर्ष करावा लागणार आहे तो जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोलीला. धावफलकावरती ऑनबोर्ड धावा झाल्यात 8. रोशनचा हा चेंडू, जबरदस्त चेंडू टाकला रोशनने. तौसिफला फसवलं या बॉलवरती. आणखीन एक चांगला बॉल आहे रोशन भोईरचा, समोरच्या दिशेने यावेळेस ठेवला. तौसिफ गेम बनवण्याचा प्रयत्न करतोय, त्याला माहिती आहे एक हिट खेळला तर मॅच मध्ये धावण्यापेक्षा अंतर कमी करता येईल. पण रोशन देखील नावाजलेला गोलंदाज आहे तो मात्र पिंपलोली संघाचा. फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत एकच सिंगल. एक सिंगल आली, 9 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी धावा पाहिजे त्या मात्र 29. 14 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. कबीर अत्तारी फिल्डिंग दौरा कंप्लीट झाल्यानंतर आता बॅटिंग स्टान्सवर उभा राहील आणि रोशन भोईरच्या विरोधात ओव्हर नंबर 2 मध्ये मात्र कबीर अत्तारी 5वा चेंडू फेस करण्यासाठी रोशनच्या अगेन्स्ट. फटका खेळला, खेळाडू धावतोय, चेंडू सीमारेखा पार, पोहोचलाय कबीर अत्तारीचा चौकार. कबीर अत्तारीने फक्त चेंडूला डिरेक्शन दिलं, दिशा दिली आणि गॅप मधून कबीर अत्तारीने चौकार खेचला. धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 13 या अंकावरती. 13 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे. 13 बॉल 25. सामना अजूनही 50-50 आहे. जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोली ही तेवढ्याच पर्सेंटेज वरती आणि बाशित 11 ममदापूर देखील तेवढ्याच पर्सेंटेज वरती. 13 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. कबीरचा फटका, बॉल हातामध्ये, फेक होतीये, रनआउटची चान्स बनतीये आणि कलेक्शन थोडं चुकलं. 2 रनने ओव्हर इथून समाप्त होईल रोशन भोईरची आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा पाहिजे त्या मात्र आता 23. 2 ओव्हर मध्ये 15 रन झालेत आणि 12 बॉल मध्ये 23 पाहिजेत. ड्रिंक ब्रेक, पाण्याची बॉटल घेऊन खेळाडू आपण जा.
12 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या मैच मध्ये 23। अदनान को बहुत टेंशन आया कि क्या होगा इस मैच में, कैसे बैटिंग होगी, मैंने कुछ नहीं बोला वो आने वाले बॉल पे कैसी बॉलिंग होगी। देखो मैं ये शूट खेलने का तो जाए बैट लगा छोटे पैर में जाके शूट खेल मैंने कुछ नहीं बोला। पैवेलियन में भी खिलाड़ी सोच रहे कि अदनान के मन में चल रहा है क्या क्या चल रहा है, अदनान क्या सोच रहा है, टीम में जो कैपेसिटी है वीडियो बनाएंगे वीडियो उस पर एक बड़ा क्वेश्चन अदनान ने अभी खड़ा किया है। साइड बनाता इधर बैठा 12 चेंडू आणि विजयासाठी 23 रनची गरज आहे। मॅच इथून मात्र ही ओव्हर अत्यंत महत्वाची आहे जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोलीसाठी। गोलंदाजीसाठी एक न्यू बॉलर सूरज काळन आलाय। जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोलीने नवीन नवीन प्लेयरला चान्स दिले आणि चांगले प्लेयर आहेत, पण आता 12 चेंडू आणि 23 धावा डिफेन्स करायच्यात। सूरज काळन आणि त्याच्या विपक्षात उभा आहे तो मात्र तौसिफ। मार मार छोटे मार तौसिफचा फटका, बॅटर आउट। ओपनिंग जोडी या ठिकाणी फोडण्यामध्ये यश आलं ते मात्र सूरज काळनला। तौसिफ बाद झाला आणि आता हबीब उर्फ बबली, तौसिफ आउट झाला आणि आता हबीब उर्फ बबली। और बबली में वो ताकत है, शॉट खेलने की वो ताकत है हबीब में और बबली में। आता एक ही नाम है, अदनान मुझे सब बता रहा है। 11 चेंडू आहेत आणि विजयासाठी रन्स पाहिजे ते मात्र 23। अकरा बॉल आणि 23 ची गरज आहे। सूरज कालनने गेम चेंज करणारी ओव्हर हातामध्ये घेतली आणि इथून गेम चेंज करायचा आहे तर हबीबला इनटू द ग्राउंड इथून इन्व्हाइट केलाय। हबीबचा शॉट आहे, लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे, कॅच कॅरी केली आहे, आणखीन एक बिग विकेट। हबीब देखील इथून आउट। बाशिद इलेव्हन ममदापूर सध्या अडचणीमध्ये सापडला बॅक टू बॅक विकेटने आणि आता हबीब नंतर माज मैदानाच्या आतमध्ये 2 आउट झालेत। आता तिसरी लगातार विकेट सूरज काळन आपल्या खात्यामध्ये घेईल का? आधी तौसिफ नंतर हबीब, आता माज जो विराट कोहलीचा फॅन आहे, माज म्हणजे विराट कोहलीचा फॅन। विराट कोहली जसा खेळतो ना तशी माजची बॅटिंग आहे, पण आता इथून सामना क्लिअर करण्यासाठी 10 बॉल मध्ये 23 ची गरज आहे। 10 बॉल 23। मार मार छोटे मार गोलंदाज तयार। सूरज काळनने इथून डॉट बॉल काढला। जरी सूरजने आणखीन एक विकेट घेतली तरी मुंगळा फॅन क्लब्स यांच्याकडून 200 रुपये असतील सूरज काळनसाठी। पुन्हा एकदा सूरज काळनचा चेंडू बॉटम साइडने, बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी आणि आता माज 8 बॉल आणि 23 ची गरज आहे। 8 चेंडू आणि 23। माजचा शॉट आला ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये खेळाडू सरकलाय पुढे, बॉल गॅदर केलाय, फेक फक्त एकच सिंगल। 7 बॉल आणि आता 22 रनची गरज आहे। काय मॅच खेचली ती मात्र सूरज काळनने। 12 बॉल 23 होत्या, 5 चेंडू मध्ये 1 सिंगल आणि 2 बॅक टू बॅक विकेट। तौसिफ आणि हबीब
आणि त्यानंतर आता कबीर अत्तारी जो ओपनिंग मध्ये उतरलाय त्या कबीरला इथून आपल्या टीमची टोटल ही 7 मध्ये 22 आहे. म्हणजे हा बॉल अत्यंत महत्वाचा आहे तो सूरज काळेंचा कबीर अत्तारीच्या अगेन्स्ट. 22 कंपल्सरी चेसिंग आहे. बॉल येते मात्र 7. लास्ट बॉल गोलंदाज सूरज काळेंचा. अलॉंग दी कार्पेट 30 यार्ड सर्कलच्या बाहेर गेला. खेळाडू धावला वेगाने धावलाय. एकच सिंगल. रन्स इथून 6 चेंडू मध्ये आता करायच्या. 21 टू विन फ्रॉम 6 बॉल. सहा चेंडू आणि 21 रन्सची गरज आहे. सहा बॉल आणि 21. सहा बॉल आणि 21 रनची गरज आहे. सहा बॉल 21 आणि भूषण भोईर कबीरच्या बॅटला स्पर्श करत मागे चेंडू टर्न झालाय आणि चौकार. कबीर आदारीच्या बॅटमधून आलाय चौकार. फर्स्ट बाउंड्री. आता 5 बॉल आणि 17. भूषण भोईर बऱ्याच दिवसानंतर पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करून त्यानंतर त्याने ट्रेनिंग देखील यशस्वीरित्या पूर्ण केली आणि आता तो त्याचं जे ड्रीम होतं ते कंप्लीट झाल्यानंतर क्रिकेट हा देखील त्याचा एक छंदच आहे आणि क्रिकेट देखील तो तेवढ्याच ताकदीने खेळतो. आणि आता 5 बॉल 17 धावा इथून डिफेन्स करायच्यात आणि भूषण भोईर सध्या कबीर अत्तारीच्या अगेन्स्ट लास्ट ओव्हर मध्ये आहे. चांगला बॉल टाकलाय समोर ठेवलाय भूषणने कबीर साठी. आता 4 बॉल 17. कबीर भाई को ये मैच अगर जीतनी है तो 4 गेंदों में 17 करने ही है. कंपल्सरी चेसिंग है इस टूर्नामेंट में. अभी भूषण की अगली गेंद. कबीर तैयार है और इस गेंद पर क्या होगा. कबीर का शॉट 30 यार्ड सर्कल के बाहर. वहां पर खिलाड़ी मौजूद और 1 ही रन. 3 चेंडू आहेत आणि आता 16 धावांची गरज आहे. सॉरी 3 बॉल आणि 16. माझ आता या बॉल वरती बाउंड्रीज पाहिजे. हर गेंद पे बाउंड्री चाहिए बाशित इलेवन ममदापुर टीम को. अगर ये मैच जीतना है तो हर गेंद पे बाउंड्री चाहिए और ये इंपॉर्टेंट डिलीवरी है इस मैच की. मैच के बल्ले से ये बड़ा शॉट. कैच ड्रॉप और सीमा रेखा बाहर. ये गेंद 4 रन मिलेंगे मैच को और गेम में वापसी बाशित इलेवन ममदापुर की. 2 गेंद अब 12 रन की जरूरत है. 2 गेंद और दोनों भी बाउंड्री के पार. 2 बॉल और 2 सिक्स की जरूरत है. मैच बनती हुई मैच का ये शॉट कैच भी नहीं मिली और साथ में बाउंड्री भी मिला. इसके वजह से थोड़ा सा टेंशन है और ये अभी मैच डिसाइडर बॉल होगा. मैच का ये शॉट 6. अभी 1 गेंद और 6 की जरूरत है. 6 की जरूरत है 1 गेंद में. अब पहले गेंदबाज की बारी थी. अभी मैच 1 बॉल आणि 6. 21 चेंडू मध्ये सामना थांबून होता. दोनच मॅच मध्ये सामना टर्न झालाय.
आता एक बॉल 6ची गरज आणि तो इम्पॉर्टंट बॉल गोलंदाज मागचा शॉट आणि इथून षटकार जिंकलाय तो मात्र बाशित 11 ममदापूर. काय मॅच झाली यार. 3 बॉल 16 कॅच ड्रॉप चौकार त्यानंतर दोन्हीही बॅक टू बॅक सिक्सर आणि मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच माज प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी विनर माज. तर रोहिदास दादा आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी माजला द्या. माज वहां पर खड़े रहे आप, आपको मैन ऑफ द मैच की ट्रॉफी इथून रोहिदास दादा यांच्या शुभ हस्ते माज. 3 बॉल आणि 16 धावा. काय गेम झालाय खतरनाक. आणि अमर काळ्यांसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. अमर वासुदेव शेठ यांच्याकडून 100 रुपये ते आपण घेऊन जा. जबरदस्त मॅच झाली. 3 बॉल 16. चला मग बाशित 11 ममदापूर आणि फ्रेंड्स 11 अंतराळ नीड. कैप्टन या टॉस साठी बाशी जी टॉस के लिए आई है. अंतराळ नीड के कप्तान आप भी टॉस के लिए आ जाइए. 4 ओवर का ही मैच रहेगा. 4 ओवर का मैच रहेगा. रोहिदास दादा